दिवंगत बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ मराठी विद्यामंदिर कोदाळीला 1 लाखांची देणगी। माजी विभागीय आयुक्त विलास पाटील यांचा शिक्षण क्षेत्राप्रती सामाजिक बांधिलकीचा आदर्श। ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांना मिळणार नवे बळ। चंदगड तालुक्यातील मराठी विद्यामंदिर कोदाळी या शाळेला दिवंगत बाळाराम सुब्राव पाटील यांच्या स्मरणार्थ माजी कोकण विभागीय आयुक्त विलास बाळाराम पाटील यांनी 1 लाख रुपयांची देणगी प्रदान केली। शिक्षण क्षेत्राप्रती सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या या योगदानामुळे शाळेतील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम होण्यासह ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला नवं बळ मिळणार आहे। दिवंगत बाळाराम सुब्राव पाटील यांनी सन 1961 ते 1964 या कालावधीत मराठी विद्यामंदिर कोदाळी इथं शिक्षक म्हणून सेवा बजावली होती। शिस्तप्रिय स्वभाव, ज्ञानदानाची वृत्ती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे त्यांनी शाळा आणि ग्रामस्थांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं होतं। त्यांनी सेवा दिलेल्या शाळेच्या विकासासाठी योगदान देत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशानं ही देणगी देण्यात आली। ही देणगी मिळवून देण्यासाठी माऊली ग्रुप कोदाळी यांनी पुढाकार घेतला। सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून हा उपक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। शाळेला मिळालेला निधी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य, सुविधा आणि दर्जा वाढीच्या विविध उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे। देणगीचा धनादेश शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका सागरिका कुटे आणि शिक्षक महेश ढोले यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष वैष्णवी कांबळे, शिक्षणतज्ञ संदीप कांबळे, श्रीपद कांबळे, रोहिणी गावडे, प्रतीक्षा गावडे, अनुराधा कांबळे, अनंत कांबळे, माऊली ग्रुपचे अध्यक्ष विजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे, शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी दिवंगत बाळाराम सुब्राव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली ही देणगी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। ग्रामीण शिक्षणाच्या विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।